एकदा का हा नाश्ता बनवला तर आठवड्यातून 4 दिवस हाच नाश्ता बनवाल याची गॅरंटी. तर एकदम हेल्दी कमी तेलाचा हा नाश्ता बनवून तयार होतो. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हा नाश्ता आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती. तर तुम्ही ही जी डाळ आहे तुम्ही 1-2 तासही भिजत घालू शकता. आणि वेळ नसेल तर फक्त अर्धा तास गरम पाण्यात भिजत टाकली तरीही चालेल. तर मी इथे 1 तास ही डाळ जी आहे ती भिजवून घेतलेली आहे. आता ही डाळ जी आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. यासोबतच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तर तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. या पद्धतीने तोडून टाकून घेऊयात. आणि त्याच वाटीने अर्धा वाटी याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. आणि आता मिक्सरला लावून याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी आता हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आणि एका बाउलमध्ये ही जी पेस्ट आहे ते काढून घेऊयात. तर इथे बघू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे. आणि खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, या पद्धतीनेच बनवून घ्यायची आहे. आता नाश्ता आपल्याला थोडासा क्रिस्पी बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. तर आता हे जे बॅटर आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर रवा जो आहे तो चांगला असा मिक्स करून घेऊयात. हा जो नाश्ता आहे ना अगदी हेल्दी बनतो, म्हणजे खूप कमी तेलात, म्हणजे फक्त 1 चमचा तेलात हा नाश्ता तयार होतो. तर हा जो नाश्ता आहे तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. त्यासाठी तुम्ही रात्री डाळ भिजत घातली तरीही चालेल. तर बघू शकता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याला झाकून फक्त 5 मिनिटं साईडला ठेवायचं आहे, म्हणजे जो रवा आहे तो चांगला असा फुलेल. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत. तर बघू शकता बॅटर आपलं हलकंसं घट्टसर झालेलं आहे. तर खूप जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही आहे, कारण आपण याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत आणि त्यालासुद्धा थोडंसं पाणी सुटतं. तर आता आपल्याला 5 मिनिटं हे जे बॅटर आहे ते एकाच दिशेने या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे बॅटर चांगलं असं फ्लपी होईल आणि आपल्याला याच्यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरज पडणार नाही. तर इथे बघू शकता बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहे. तर भाज्यामध्ये मी इथे पांढरा कांदा घेतला आहे, सोबतच कांद्याची हिरवी पातसुद्धा घेतलेली आहे. मक्याचे दाणे घेतलेले आहेत, सोबतच टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर हे सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. शिमला मिरची घालू शकता, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ते पालकसुद्धा कट करून घालू शकता. तर इथे ना माझा एक व्हिडिओ स्किप झाला आहे. मी इथे 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे. तर तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. सोबतच काळे मिरे पावडर टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. आणि हलकासा कलर येण्यासाठी हळद टाकून घ्यायची आहे. आणि खूप जास्त आपल्याला याच्यामध्ये मसाल्यांची सुद्धा गरज नाही आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता तुम्ही खूप जास्त मसाले याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत. त्याच्यामुळे अगदी हेल्दी आणि पोरांना आवडेल असा हा नाश्ता तयार होतो. तर याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर इथे बघू शकता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. चला तर मग आता आपण नाश्ता बनवायला घेऊयात. तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. तुम्ही पॅन किंवा तव्यावर सुद्धा हा नाश्ता बनवू शकता. तर आता याच्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं ते याच्यामध्ये टाकून घेऊया. तर हा जो नाश्ता आहे मी तुम्हाला 2 प्रकारे बनवून दाखवणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही असा चिलासुद्धा बनवू शकता. नाहीतर मग आपण याच्यावर एक असं ब्रेड ठेवून घेऊयात. आणि याच्यावरून सुद्धा आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे. आणि चांगलं असं पसरवून घेऊयात. जर तुम्हाला ब्रेडचा वापर नसेल करायचा तर जे हा नाश्ता आहे ना तुम्ही असा चिल्यासारखा सुद्धा बनवू शकता. तर अगदी हेल्दीचा नाश्ता बनतो. तर आता आपण याला वरून थोडंसं झाकून ठेवूया, म्हणजे वरून चांगला असा शिजेल. तर इथे 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे. आणि खायला देखील चव एकदम मस्तच लागते. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर दोन्ही साईडनी चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, म्हणजे नाश्ता जो आहे
तो आतपर्यंत शिजला गेला पाहिजे. तर दोन्ही साईडनी चांगलं असं पलटवून आपण याला छान असं शिजवून घेऊयात. आता ह्या साईडच्या ज्या कडा आहेत ना त्यासुद्धा चांगल्या अशा शिजल्या पाहिजे. त्यासाठी आपण याला असं या पद्धतीने थोडंसं असं उभं करून छान असं शिजवून घेऊयात. तर चारी बाजूने या पद्धतीने चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. तर आपला हा जो नाश्ता आहे तो अगदी तयार झालेला आहे. तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवून दाखवणार आहे, जो मुलांना खूप आवडतो. तर आता आपण याला चांगला आधी शिजवून घेऊयात. तर बघू शकता आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये हे जे आहेत ते काढून घेऊयात. तर आता त्याच पॅनमध्ये एक ब्रेड आपल्याला चांगलं असं शेकून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूने हलकंसं शेकून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यावर थोडासा केचप लावून घेऊयात, कारण मुलांना खूप आवडतो त्याच्यामुळे केचप लावू शकता. जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा याच्यावर वापरू शकता. सोबतच एक चीज स्लाईस टाकून घेऊयात आणि वरून आपण परत ते बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं कवर करून घेऊयात. तर चारी बाजूने चांगलं असं कवर करून घ्यायचं आहे. तर मुलांना चीज वगैरे घातलं तर जास्तच आवडतो, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये चीजसुद्धा घातलेलं आहे. तुम्हाला नाही घालायचं असेल तर तुम्ही असंच सुद्धा बनवू शकता. तर याला दुसऱ्या साईडनी सुद्धा पलटवून घ्यायचं आहे आणि आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण बॅटर टाकून घेणार आहे. तर याला सुद्धा छान असं कवर करून घेऊयात. तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही या साईडला सुद्धा चीज वापरू शकता. तर बघू शकता या पद्धतीने कवर करून घेतलेलं आहे. आता आपण याला 2 ते 3 मिनटं झाकून शिजवणार आहे. तर 1 चमचा तेल टाकून घेते, कारण आधी मी याच्यामध्ये तेल टाकलेलं नव्हतं. तर 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर आता बघून घेऊयात. तर वरून छान असं सुकलेलं आहे. तर आपण याला पलटवून घ्यायचं आहे आणि आतासुद्धा आपल्याला दोन्ही साईडनी चांगलं असं पलटवून शिजवून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडनी छान असं खरपूस असं भाजून घेऊयात. तर दोन्ही साईडनी छान असं पलटवून शिजवून घेतलेलं आहे आणि चारी कडेनी सुद्धा छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर बघू शकता नाश्ता आपला तयार झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर ह्या नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बाय बाय, टेक केअर.